टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तिथे पॅन्ट्री देतोय, म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, गावाचे जे बचत गट आहे किंवा परिसराचे जे बचत गट आहे त्यांना आपण एक आठवडा वाटून देऊ की 10 बचत गटांना हा आठवडा, त्याचे जे प्रोडक्ट आहे ते त्याच्यामध्ये विकले जातील, त्या महिलांना काहीतरी 2 पैसे मिळतील। आमचा हा कन्सेप्ट या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात आपण करतोय, धरणगावला पण आपण करतोय। त्याच्यामध्ये नगरपालिकेला उत्पन्न मिळेल, दुकानाचं भाडं त्याच्यामधून मिळेल, म्हणजे नगरपालिकेला काहीतरी उत्पन्न मिळेल आणि महिलांना रोजगार मिळण्याचा या ठिकाणी प्रयत्न होईल। तर ते पण सुद्धा 2 कोटी रुपयाचं काम आपण मंजूर केलं आहे, ते पण लवकरात लवकर सुरू होणार आहे। पुढच्या काळातही भरपूर कामं आपल्याला करायची आहे। जसं गावकरी मला सूचना देतील, जशी जशी तुम्ही मला सूचना कराल तशा पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करेल। आपल्या आशीर्वादाने मी निवडून येणार नाही असं म्हणायचे, पण लाडक्या बहिणीने चांगलाच कार्यक्रम केला आणि मला निवडूनच तर दिलंच, पण पुन्हा मंत्री होणार नाही। कारण मागच्या वेळेस 4.25 आमदाराच्या मागे एक मंत्री होता, आता 7.25 आमदाराच्या मागे एक मंत्री। कॉम्पिटिशन होती ना, संख्या वाढल्यामुळे, आणि मी जुना होतो म्हणतो मला करता की नाही करता माहित नाही, पण झालो तर तेच खातं मिळालं। पण पालकमंत्री होईल की नाही होईल, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पालकमंत्र्यांमधून वाद झाले, आपसात आमची किरकोळ, पण जळगाव जिल्ह्यात वाद झाला नाही। मला विचारलं की बाबा गिरीश भाऊ पालकमंत्री झाले तर तुम्हाला काय वाटतं, तर चांगलं वाटतं, सावकारी बी झाले तर पण चालतं। त्यांना विचारलं तर ते सांगायचे गुलाबराव पाटील झाला तरी चालतं। माणसाने जर संयमाने सगळ्या लोकांना घेऊन चालले, वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काय होतं, तर तुमच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या जळगाव जिल्ह्याचा मी दुसऱ्या वेळेस पालकमंत्री होऊ शकलो। हे फक्त संयमाने आणि आपल्या सगळ्यांचं असलेलं प्रेम, लोकप्रतिनिधीचं असलेलं प्रेम, त्याच्यामुळे मी हे काम करू शकतोय। त्यामुळे नशिराबाद वासियांचे जे उपकार आहे ते फेडण्याचा छोटा मोठा प्रयत्न मी निश्चितपणाने करतोय, पुढच्या काळामध्येही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल अशी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।